पुण्यात शरद मोहोळ याच्या हत्येला अनेक दिवस उलटून गेले तरी दररोज नवनव्या गोष्टींचा खुलासा होत आहे। या हत्या प्रकरणी आता आणखी एक माहिती समोर आली आहे। या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी मुन्ना पोळेकर यानं शरदची हत्या का केली याचं कारण समोर आलंय। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर पुण्यात शरद मोहोळवर 5 जानेवारीला दिवसा ढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच शरद मोहोळ याच्या घरी जेवण करून नंतर मुन्ना पोळेकरनं त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि तो पसार झाला। गेल्या 10-12 दिवसात या प्रकरणी अनेक माहिती समोर येते। या हत्याकांडा प्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे तसंच विठ्ठल शेलार यालाही अटक केली असून त्यांच्या चौकशीतून अनेक नावं समोर येत आहेत आणि नवनवीन खुलासे होत आहेत। आता या संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। अपमानाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळ याला गोळ्या झाडून संपवण्यात आलं। या संदर्भात पोलिसांकडून अधिक माहिती अशी मिळाली आहे की अपमानाचा बदला घेण्यासाठीच नामदेव कानगुडे याच्या टोळीकडून शरद मोहोळची हत्या करण्यात आली अशी माहिती उघड झाली आहे। शरद मोहोळनं नामदेव कानगुडे याचा अपमान केला होता। मामाचा अपमान सहन न झाल्यानं मुन्ना पोळेकरनंच शरद मोहोळची हत्या केली। एवढंच नव्हे तर कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याच्याशी देखील शरद मोहोळचा जुना वाद होता। विठ्ठल शेलार याच्यावरती हिंजवडी परिसरात हल्ला झाला होता। शरद मोहोळच्या आदेशावरूनच त्याच्या टोळीनं शेलारवर हल्ला केला होता। यामुळे विठ्ठल शेलार आणि अपमानामुळे नामदेव कानगुडे, मुन्ना पोळेकर यांच्या मनात राग धुमसत होता। त्यामुळेच त्यांनी एकत्र येत त्याच्या हत्येचा प्लॅन रचला। तिघांनी एकत्र बैठक घेऊन हत्येचा कट रचला आणि तो अंमलात आणला। नामदेव कानगुडे यानं अनेक दिवस शरद मोहोळच्या टोळीतच काम केलं होतं। त्याचा शरदने अपमान केला। त्याचा बदला घेण्यासाठीच हे हत्याकांड घडलं। या हत्याकांडाप्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली असून त्यामध्ये विठ्ठल शेलार आणि मारणे टोळीतील रामदास मारणे या दोघांचाही समावेश आहे। तर नामदेव कानगुडे याला आधीच पुणे पोलिसांनी शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत। शरद मोहोळ प्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पुणे पोलीस अटक करणार आहेत। नामदेव कानगुडे, विठ्ठल शेलार आणि आणखी एका आरोपीनं एकत्रित बैठक घेत शरद मोहोळच्या हत्येचा कट रचला होता। त्या आरोपीबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाहीये। मारेकऱ्यांनी शरद मोहोळ याची हत्या करण्यापूर्वी झाडावर गोळीबाराचा सराव केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती। ऑक्टोबर 2022च्या पहिल्या आठवड्यात रात्री 1 वाजता मुळशीमधील हारशी इथं गोळीबाराचा सराव केला होता। झाडाच्या बुंध्यावर 6 गोळ्या झाडल्याचं मारेकऱ्यांनी सांगितलं होतं। पुणे पोलिसांनी झाडाचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेले, परंतु घटनास्थळावर झाडच नाही। झाड ज्या जागेत होतं त्या ठिकाणी पोलिसांना ते मिळालंच नाही। त्यामुळे पोलिसांनी जागेचे मूळ मालक सचिन खैरे यांच्याकडे चौकशी केली। त्यावेळी 10 महिन्यांपूर्वी बांधकामादरम्यान झाडं तोडल्याचं सांगितलं।